हे सगळं काय मम्मा? दागिने लग्नात देणार होते मी तुला. एनिवे आता घेऊन जा. मम्मा मी कुठे घालते एवढं सगळं? नको मला हे. नाही घालण्यासाठी नाहीच ग, पण पुढे मागे कधी विकावे लागले तर असू देत तुझ्याकडे. आर्थिक अडचण कधीही येऊ शकते अनन्या. आणि आता हे नकोयत असं म्हणून आमचा अजून अपमान करू नकोस, नाहीतर तुझ्या सासूला वाटेल की आईने रिकाम्या हाताने परत पाठवलं. मम्मा इतकंच असेल तर मी हा एक सेट घेऊन जाते. मला माहिती आहे हा आजीने आमच्यासाठी बनवून घेतला होता, म्हणजे वन ऑफ द सेट. बाकी इतके सगळे नको मला. आणि तसंही अथर्वला मी इतके दागिने घेऊन आलेला आवडणार नाही. अनन्या पैशापुढे स्वाभिमान वगैरे काही टिकत नसतो. मम्मा अथर्व तसा नाहीये. स्वाभिमान जपण्यासाठी अथर्व काहीही करू शकतो, आणि यात मीही त्याला सपोर्ट करेन. अथर्व मी तुला 1 वर्ष देतो. ह्या 1 वर्षात जर तू स्वतःला सिद्ध करून दाखवलंस तर मी सगळ्यांसमोर तुझा जावई म्हणून आनंदाने स्वीकार करेन. मला माहितीये तुम्ही असे इथे याल आणि मी असं काहीतरी तुला सांगेन याची तुला अजिबात कल्पना नव्हती. तुला धक्का बसणं साहजिकच आहे. सगळंच तुला सहजासहजी नाही मिळणार. थोडेफार कष्टही करावे लागणार. तेव्हा लवकरात लवकर नवीन नोकरी शोध. आणि हो, आणखी एक महत्वाचा मुद्दा. ह्याबद्दल कुणाशी काही बोलू नकोस. कोण कसा विचार करेल, काय अर्थ काढेल, काही सांगता येत नाही. कोणाला म्हणजे कुणालाही काहीही सांगू नकोस. पटकन नोकरी शोध. ऑल द बेस्ट. बाबा कशासाठी ऑल द बेस्ट? काय रे बाळा, अथर्वला पुढील वाटचालीसाठी ऑल द बेस्ट करते. ऑल द बेस्ट. बाबा म्हणजे तू अथर्वला आणि मला माफ केलंस? ऑफकोर्स बाळा. तुमच्यावर कशाला चिडेन. अथर्व भविष्यात स्वतःच्या हिमतीवर बरंच काही अचीव करेल याची खात्री आहे मला. आय एम शुअर. थँक्यू सो मच बाबा. थँक्यू. बरं बाबा आम्ही निघतो आता. अथर्व तुलाही ऑफिसला जायचं असेल ना? हो. नमस्कार करू. अरे बेटा, तुझंच घर आहे. अधूनमधून येत जा. हो बाबा. हो म्हणजे त्या लहान घरात जर श्वास घुसमटत असेल तर इथे येत जा, जरा मोकळा श्वास घ्यायला. नाही मम्मा, त्याची काही गरज नाही पडणार.
नाही म्हणजे मी नेक्स्ट टाइम जेव्हा येईन तेव्हा मी धर्माधिकारींची मुलगी म्हणून नाही, कर्णिकांची सून म्हणून येईन. मामा नमस्कार करते. चल निघूया. बाय बाबा. बाय मम्मा. मी घेतो. कधी अक्कल येणार या मुलीला? कधी डोळे उघडणार हिचे? लवकर, खूप लवकर. म्हणजे म्हणजे इथे डोळे उघडण्याची सोय मी केली आणि एवढं करूनही अनन्या अथर्व बरोबर सुखी राहिली तर चांगलंच आहे. मी तिचा बाप आहे, तिच्या सुखाच्या आड येणार नाही, पण तावून सुलाखून घेतल्याशिवाय माझी मुलगी कुणालाही देणार नाही मी. ते सगळं ठीक आहे, पण काय वाटेल ते झालं तरी मी माझी मुलगी त्या अथर्वला देणार नाही. सूप बीक गेलं सगळं उडत. अनन्या निघूया. अनन्या निघूया. काय झालं? आय एम सो रिलीव्ड अथर्व. तुला काही आयडिया नाही मला किती टेन्शन आलं होतं. मला वाटलं मम्मा काय रिॲक्ट करेल, आपल्याला घरात घेईल का, कदाचित तुझा इन्सल्ट करेल, बट कम्पॅरेटिव्हली तसं सगळं स्मूथली झालं ना. थँक गॉड. मी तुला सांगते अथर्व, आपल्याला वाटतं त्यापेक्षा म्हणजे कम्पॅरेटिव्हली सगळे लवकर ऍक्सेप्ट करतील आपल्याला. म्हणजे माझे मम्मा बाबा किंवा तुझे आई बाबा. बाय द वे बाबा काय म्हणाला तुला? मग स्पष्टच सांगतो, मी तुला नोकरीवरून काढून टाकतोय. अथर्व, मी तुला 1 वर्ष देतो. अरे कुठेच काय विचारते मी, बाबा काय म्हणाला? बाबा आय मीन सर काही नाही. हे काही नाही कसं? इतका वेळ बोलत होता तुम्ही, काहीतरी बोलला असेल ना. अनन्या आणि हो, आणखी एक महत्वाचा मुद्दा, ह्याबद्दल कुणाशी काही बोलू नकोस. अरे बोल. अनन्या अगं खरंच काही नाही. आय मीन जनरल ऑफिसचं काम वगैरे. बघ बाबा एकदा कामाबद्दल बोलायला लागला ना की त्याला आजूबाजूचं काहीच दुसरं सुचत नाही. क्यूट आहे तसं बाबा. मम्माचं ऍज युजल तेच चालू होतं. तुझा डिसिजन चुकलाय, पुढे जाऊन पछतावणार आहेस. म्हटलं बघू. बरं चल, तुला ऑफिसला जायचं असेल ना, उशीर नको करूस. बाबाला लेट झालेला आवडत नाही. आणि आता जावयाची वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बरं मी कॅबनी जाते, तू जा. कार तू बॅग ठेवलीच आतमध्ये. हा मी बॅग ठेवली आहे. तू एक काम कर, तू गाडी घेऊन जा, मी ऑटोनी जाईन.
नक्की हो हो जा ना. ऑल द वे. थँक्स. बाय. हे काय काही खाल्लंच नाही आहेत तुम्ही? हा नाही अगं माझं लक्षच नाही लागत आहे कशात. ही मुलं गेलेत ना तिकडे अनन्याच्या घरी, काळजी वाटते. ती माणसं पुन्हा त्याला काही वेडावाकडं बोलू नयेत म्हणजे झाला. आता त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलंय. कौतुक तर नक्कीच नाही करणार घरी गेल्यावर. मग ते जाऊ दे, मुलं आल्यावर सगळं सांगतीलच ना काय झालं ते. अरुणा मी काय म्हणतो, आपण घरात छोटीशी सत्यनारायणाची पूजा घालूया का? मी म्हणाल तेवढंच बरं वाटेल जरा. नाही नाही, माझी अजिबात इच्छा नाही आहे पूजा वगैरे घालण्याची. अगं असं कसं म्हणतेस तू अरुणा? अथर्वचं स्वराबरोबर लग्न ठरलं होतं, अख्ख्या बिल्डिंगला माहिती. आणि हा मुलगा पळून जाऊन दुसऱ्याच मुलीबरोबर लग्न करून बसलाय आता. ते सगळे लोक पूजेला येणार, वेगवेगळे प्रश्न विचारणार, काय उत्तर देणार आहोत आपण? वंदनाताईंना तर तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते मला. हे बघ अरुणा, इथे प्रत्येकाला आपापले व्याप खूप असतात. काय कोणी चौकशा वगैरे करायला येत नाही. हा, आणि कोणी समजा येऊन तुला काही बोललंच तर तू अनन्याची बाजू घ्यायला हवीस. आपण आपल्या घरातल्या माणसांच्या पाठीशी उभं राहायचं नेहमी. तू ठामपणे सांगायला हवंच त्यांना की ही माझी सून आहे म्हणून. जी गोष्ट मला पटलीच नाहीये ती ठामपणे कशी सांगणार मी? अथर्वने विश्वासघात केलाय आपला, पळून जाऊन लग्न केलंय. ही काही गाजावाजा करून अभिमानाने सांगायची गोष्ट आहे? अगं अगदी गाजा वाजा वगैरे नाही म्हणताय की मी अरुणा. घरातली साधी पूजा म्हणतोय मी. शास्त्र आहे ते करायला नको का? हो ना, आता तुम्ही सांगताय त्याप्रमाणे पूजा झाल्याशिवाय यांना हनीमूनला जाता येणार नाही. आता अजून किती दिवस वाट पाहायला लावायची यांना? नाही ठीक आहे, तुम्हाला घालायची आहे ना पूजा, घाला. पण मी काही पुढाकार घेणार नाही, कारण मला रस नाहीये या सगळ्यात. अगं तू अहो भाऊजी, ही पुढाकार घेणार नाही तर मग पूजा कशी होईल घरात? काय नाही काय नाही, करेल करेल ती सगळं करेल. तिचा राग तात्पुरता असतो तुला तर माहिती आहे. एकदा पूजेची तयारी सुरू झाली की नाही की तिला हवं नको ते सगळं करून घेते की नाही बघ तू. आई ठेवतो नेऊन. इथे कोणाला त्या पूजेमध्ये इंटरेस्ट आहे? मला इंटरेस्ट आहे ते पूजेनंतर सुरू होणाऱ्या देविका मिशन 2 मध्ये. अरुणा, आगे आगे देखो होता है क्या. वाह क्या बात है, डायरेक्ट लगी ना. कॉन्ग्रॅट्स कॉन्ग्रॅट्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणजे फायनली तुम्ही पळून जाऊन लग्न केलं. करेक्ट. ए वहिनी कुठे आहेत मग? हा ए भाई, तुझ्या लव्ह स्टोरी मध्ये माझा मेजर जॅक आहे, त्यामुळे मला मोठी पार्टी पाहिजे. मला पण. ए हट, तुझं काय मध्ये? हे आपण एक काम करूया, आपण ना सगळे गोव्याला जाऊयात. आधी तुम्ही दोघं जा गोव्याला, हनीमून वगैरे आटपा, मग मागणं मी जॉईन होतो. मग नंतर फुल. एक मिनिट. अजून एक न्यूज आहे. अरे अजून एक गुड न्यूज. अरे काय चाललंय, काय स्पीड काय लावलाय तुम्ही? हा गुड न्यूज नाहीये, बॅड न्यूज आहे. काय? पण कसली? सरांनी मला नोकरीवरून काढून टाकलं. काय? अरे पण का? कारण मी स्वतःला प्रूव्ह करून दाखवावं म्हणून, स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवावं म्हणून. मग तू इकडे स्वतःला प्रूव्ह करत नव्हतास का? अजून काय करायचं असतं? हे सर ना कधी कधी आपले विचित्रच वागतात. कधी कधी खूप चांगले वागतात आणि कधी कधी असे वागतात. अरे तू लग्न केलंयस तिच्या बरोबर, काय फिरवलं नाहीस नुसतं तिला? काय प्रॉब्लेम काय मग यांचा?
तू एक काम कर ना, तू अनन्याला सांग ना तिच्या बाबांबरोबर बोलायला. अनन्याला माहित नाहीये अजून. मी सांगितलं नाहीये. का? अरे मी अनन्याला सांगितलं तर मग ती त्यांना जाऊन जाब विचारणार. मग त्यांना असं वाटेल की मी माझ्या स्वार्थासाठी त्यांच्यामध्ये भांडणं लावून देतो. ऑलरेडी त्यांना असं वाटतंय की मी अनन्याच्या पैशाकडे बघून तिच्याशी लग्न केलं. आणि आता त्यातून अनन्याची मदत घेऊन मी माझी नोकरी टिकवली तर मग संपलं सगळं. खात्रीच पटेल त्यांची. आयुष्यभर ऐकावं लागेल मला. मग आता काय करणार आहेस? नोकऱ्या काय झाडाला लागल्यात का? अरे नोकऱ्या शोधेस तोपर्यंत लोकांचे केस पांढरे होतात. म्हणूनच मी हे चॅलेंज स्वीकारणार आहे. आता ज्या कोणाला जे काही अडथळे आणायचे आहेत ना ते आणू देत. जेवढं कठीण करायचंय ना सगळं तेवढं करू दे. सगळ्यांना असं वाटतंय ना की माझं आणि अनन्याचं लग्न टिकणार नाही म्हणून. आता आम्ही ते टिकवून दाखवू. सरांना असं वाटतंय ना की मी त्यांच्या मुलीला सुखात नाही ठेवू शकत. ते मी ठेवून दाखवेन. धर्माधिकारी सरांनी दिलेलं प्रत्येक चॅलेंज आता मी स्वीकारणार आहे. माझं आणि अनन्याचं प्रेम सगळ्यांना पुरून उरतं की नाही हे सगळ्यांना दाखवतोच मी. काकीजी, अनन्या येईपर्यंत आपल्याला जेवण नाही मिळणार का? चूहे दौड़ रहे मेरे पेट में. सिमरन, थोडा वेळ उपाशी राहिलीस ना तर काही बिघडणार नाही. अनन्या पहिल्यांदा गेलीये माहेरी. जरा बघ काय काय वस्तू आणते ते. आणि तिच्या वस्तू पाहिल्यास ना की तुझी भूक विसरशील. सिमरन, जेवायला बसणार आहात का तुम्ही? अरू थांब ना जरा. अनन्याला येऊ दे ना, येतच असेल ती. तिच्यासाठी थांबूया ना. हे बघ आलीच. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. तुझीच वाट बघत होतो आम्ही. सॉरी, मला जरा उशीर झाला. अगं होणारच. लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी गेली होतीस. गप्पा मारत बसला असाल नाही का? अरे बापरे, एवढं ओझं घेऊन आलीस? दमली असशील ना. दे, मी घेते. दे. नाही नाही ठीक आहे, मी ठेवते. अगं दे ना. काकू, इट्स ओके. घरी कसे आहेत सगळे? अरे बापरे, एवढं वजन. एवढं काय दिलंय आईने? हा? नाही इतकं काही नाहीये त्यात. म्हणजे माझे कपडेच आहेत. ओ बापरे. वाव, कितने सोने सोने ड्रेसेस है. वाह, ज्वेलरी. वाह, मम्माने मुलीचे अगदी लाड केलेत. हा, बघूया जरा काय काय दिलंय. मम्माचं चॉईस छानच असेल तुझ्या. हाय रब्बा, कितना चंगा ज्वेलरी सेट है. सिमरन, दुसऱ्यांच्या वस्तूला हात लावू नये. यारू, तूही बघ ना. का आपल्याकडे जे दागिने आहेत ते किती टिपिकल आणि सिंपल डिझाईन्स आहेत. हे बघ जरा नवीन आहे, तू पण बघ. ऍक्च्युली मी हाही सेट आणला नसता, पण माझ्या आजीने हे दागिने बनवून घेतलेत माझ्यासाठी. म्हणजे हा सेट. त्यामुळे मी हा एकच सेट घेऊन आले. बाकी आईला सांगितलं की नको मला. अगं का पण? कोई नाही काकीजी. अरे हा एकच सेट 5-6 सेट एवढा आहे. बघा ना. तुमचं झालं असेल तर जेवायला बसूया का? चल. आई एक मिनिट. मी हा सेट तुम्ही तुमच्याकडे ठेवाल प्लीज. नाही म्हणजे मी कुठे ठेवू मला माहिती नाही आणि तो तुमच्याकडे नीट सुद्धा राहील. तशी मला दागिन्यांची फारशी हौस नाहीये. सो तुम्ही तुमच्या लॉकर मध्ये ठेवाल हा सेट. मला हवं असेल तेव्हा मी मागून घेईन.
अगं मी ठेवते ना माझ्या लॉकरमध्ये. अगं माझ्या लॉकरमध्ये आहे जागा. उगाच अरुणाला कशाला जोखीम, नाही का? दे. आत्ता ठेवते मी, पण याची लवकर काय ती व्यवस्था कर. ज्याची वस्तू त्याच्याकडे असलेली बरी. होय. अनन्या, तू ना अथर्वशी लवकर बोलून दुसऱ्या घराचं बघ. हा, इथे बघ ना, तुझ्यासाठी सेपरेट कपाट पण नाहीये. पण त्याची काय गरज काकू? आणि माझे कपडे मी अथर्वच्या कपाटात ठेवेन ना. काहीच प्रॉब्लेम नाही. आणि यापेक्षा लहान घरात लोक आनंदाने राहतात. मग कम्पेरेटिव्हली आपलं घर तसं खूप मोठं आहे. आणि तेवढ्यासाठी म्हणून वेगळं घर बघून तिथे राहणं मला फारसं पटत नाही. मी अथर्वला फोन करते. मी पोचल्याचं कळवते, नाही तर तो काळजी करत बसेल ना. काकीजी